माझं नाव अरुण रामचंद्र सोनोने, कोल्हापूर विमानतळ उर्वरित भूसंपादन विकास समिती। आमच्या समितीचं नाव विकास समिती असं आम्ही ठेवलेलं आहे, कारण का आम्हाला कोल्हापुरात विकास पाहिजेला आहे। कोल्हापूरचा विमानतळ मोठा झालेला पाहिजेला आहे, पण कोल्हापूरचा विमानतळ मोठा होत असताना शेतकऱ्यांच्या देखील गळ्याला फास लागू नये हीच आमची कळकळीची या ठिकाणी विनंती आहे। कारण खाजगी वाटाघाटीनं खरेदीची प्रक्रिया होत असताना आज 2013च्या कायद्याने सक्तीने संपादनाची कलम 25 आणि 19ची अधिसूचना त्याची मुदत 20 सप्टेंबर 2024ला संपते, म्हणून आज तुम्ही आमचं सक्तीनं संपादन करण्याची जी हालचाली जी प्रशासनाची जी तयारी चालवली आहे तर ही चुकीची आहे। कारण जी खाजगी वाटाघाटींची प्रक्रिया चालू होती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत, तर ह्यामध्ये जे तांत्रिक अडचणी येत आहेत, 7/12 मिळत नाही, खातेदारांचे कागदोपत्री त्रुटी आहेत, प्रस्ताव जात आहेत तर ते त्रुटी काढत आहेत। येणाऱ्यामध्ये आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका, झालेल्या लोकसभा निवडणुका, तर ह्यामध्ये आमचा दोष नाही आहे। हा प्रशासनानं आपल्या स्तरावर संबंधित यंत्रणेला विचारून करण्याचा आहे की हा दोष कुणाचा आहे। 7/12 मिळत नाही हा दोष माझा नाही। शक्ती प्रदत्त कमिटीने ज्यावेळी महाराष्ट्र शासनाच्या 212 कोटीची मान्यता दिली त्यावेळी हे बघितलं गेलं का की 7/12 मिळत नाही, काही तांत्रिक अडचणी आहेत, काही कारण पुनर्वसन करता येत नाही का, त्याला 6 कोटीची मंजुरी दिली तर ती अशीच दिली का। 19 तारखेपर्यंत खाजगी वाटाघाटीनं प्रक्रियेसाठी आम्हाला 1 वर्षाची मुदतवाढ नाही मिळाली, पुनर्वसनाचा प्रश्न नाही मार्गी लागला कोल्हापूर विमानतळाचा, तर उद्याच्या येणाऱ्या 20 तारखेला 20 ऑगस्ट 2024 रोजी आम्ही आत्मदहन करत आहोत आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे चेअरमन माननीय मुख्यमंत्री यांनी आम्हाला श्रद्धांजलीच वाहण्यासाठी यावे, एवढंच मी आपल्या माध्यमातून बोलत आहे।